मी कधीच इमॅजिन केलं नव्हतं की एका व्हायरल व्हिडिओमुळे माझे चक्क एका दिवसात 1,000 सबस्क्रायबर वाढणार आहेत. आणि सर्वात शॉकिंग गोष्ट म्हणजे काय माहितीये, त्यानंतर मी लगेच दुसरा व्हिडिओ अपलोड केला आणि तो सुद्धा व्हायरल गेला. आणि आणि 3 ते 4 दिवसांमध्ये माझे 4,000 सबस्क्रायबर वाढलेत. पण ऑनेस्टली सांगते, हा काही लक नव्हता. ही एक सिंपल स्ट्रॅटेजी होती जी मी फॉलो केली आणि मला हा ग्रोथ मिळाला. तर आज मी त्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, ज्या गोष्टी न्यू क्रिएटर्सने जर फॉलो केल्या तर तुमचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतात. सुरुवातीला ना मी पण बाकी क्रिएटर्स सारखे ना काही पण उचलून अपलोड करायचे आणि त्यामुळे ना माझे जे ऑडियन्स होते ना ते कनेक्ट होत नव्हते. मग हे दिवस असंच चाललं की मी काहीतरी घेते आणि अपलोड करते, घेते अपलोड करते. पण मग अचानक ना एक दिवस माझ्या फॅमिलीचा प्लॅन झाला की आपण तुळजापूरला जाऊयात. तर मग म्हटलं अच्छा चांगला प्लॅन आहे. तर माझा ब्लॉग पण शूट होईल. तर मग आम्ही तुळजापूरला गेलो. मग मी व्लॉग शूट केला. मग अगदी ट्रेनमध्ये बसताना पासून ते कुठे राहिलो, काय खाल्लं, कसं गेलो, कसं दर्शन केलं, शूट केलं. त्यानंतर घरी आलो आणि त्यामध्ये ना मी अपलोड करायचं म्हणून तुळजापूरचा ना एक शॉर्ट व्लॉग मी अपलोड केला. तो पण कसा माहितीये, त्या व्लॉग मध्ये ना एक पार्ट खूप मला असं रिलेट झाला की लोकांना तो आवडेल. मग मी काय केलं, तुळजापूर मंदिरात ना एक शॉप आहे जिथे तुळजाभवानीला अर्पण केलेल्या साड्या ना मिळतात. तर म्हटलं अच्छा ही गोष्ट खूप लोकांना माहिती आहे, खूप लोकांना रिलेट होणार आहे, आपण याचा शॉर्ट बनवला. आणि मी तो शॉर्ट बनवला आणि तो अपलोड केला. अपलोड करून दाखवून दिला. आता नेहमीची गोष्ट की काही व्हायरल होत नाही, काही व्ह्यूज जात नाही, या पण व्हिडिओला येणार आहे जास्तीत जास्त 1,000 व्ह्यूज येणार आहेत. म्हणून मी अपलोड केलं आणि शांत बसले, माझे काम करत होते. आणि अचानक मी चेक केलं, मला नोटिफिकेशन येत नाही. तर मी अचानक वायटी स्टुडिओ ओपन केला आणि बघितलं तर माझे डायरेक्ट 1 मिलियन व्ह्यूज होते त्या व्हिडिओला, त्या शॉर्टला 1 मिलियन व्ह्यूज. अच्छा व्हायरल गेला. तर लगेच मी काय केलं, दुसऱ्या दिवशी लगेच येडवायचा एक व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला की म्हटलं याला पण व्ह्यूज जातील असं. मग तो मी अपलोड केल्यानंतर आता पहिला व्हायरल गेलाय, मग आपण असं सतत बघतो ना दुसरा व्हिडिओ कसा जातोय, दुसऱ्या व्हिडिओला किती व्ह्यूज येत आहेत, मी असं बघायचे. तो पण व्हायरल गेला. माझा जो पहिला व्हिडिओ होता त्याला आता 27 लाख व्ह्यूज गेलेले आहेत आणि जो दुसरा आहे त्याला पण 14-15 लाख समथिंग व्ह्यूज गेलेले. मग मी ना कंटिन्यू आता ते अपलोड करायला लागले. तर मी एक व्हिडिओ अपलोड करून शांत नाही बसले. मी लगेच विचार केला, अच्छा माझ्या ऑडियन्सला हे कंटेंट आवडतंय, मग मी सेम त्या कंटेंटला रिलेट होईल असे कंटेंट बनवत गेले आणि माझे आता सबस्क्रायबर पुष्कळसे सबस्क्रायबर वाढत गेलेत. तर अशा पद्धतीने आपण आपल्या ऑडियन्सला काय पाहिजे, आपला ऑडियन्स कोणत्या टॉपिकमध्ये इंटरेस्टेड आहे, या पद्धतीने जर आपण विचार केला ना तर आपले व्हिडिओ व्हायरल जातात. आणि मला पण आता माझी ऑडियन्स काय कनेक्ट करते किंवा त्यांना काय हवंय ना, मी त्यानुसार आता व्हिडिओज बनवते. म्हणून माझे व्हिडिओज चांगले व्ह्यूज येत आहेत. असं नाही म्हणणार मी सगळेच व्हायरल होत आहेत, पण चांगले व्ह्यूज येतात पहिल्यापेक्षा कम्पॅरेटिव्ह. तर आता मी तुम्हाला ना स्टेप बाय स्टेप गोष्टी सांगते की जर तुम्ही हे स्टेप फॉलो केले तर तुमचा सुद्धा व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो. तर स्टेप नंबर 1, रिलेटेबल कंटेंट चूज करा. म्हणजे तुम्हाला जसं सांगितलंच की लोकांना रिलेट होईल असे टॉपिक चूज करा. फॉर एक्झाम्पल रिअल लाईफ कंटेंट, लोकांना रिलेट होतात रिअल लाईफ कंटेंट, ओन व्हॉइस कंटेंट, परत व्लॉग. त्या व्लॉगमध्ये तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी द्या की मी इथे गेले, मी हे खाल्लं, मी इथे राहण्यासाठी मला इतका इतका खर्च आला. म्हणजे लोकांना ते रिलेट होतं. अच्छा आपण पण गेलो तर आपल्याला पण इतका खर्च लागणार आहे. अच्छा इथे हे फेमस आहे का खाण्यासाठी, चला आपण गेलो की हे खाऊ. म्हणजे अशा गोष्टी रिलेट होतील लोकांना. तर अशा गोष्टी बनवणं सुरू करा. स्टेप नंबर 2, युट्यूब शॉर्ट पासून सुरू करा. आपण व्हिडिओ बनवायचो म्हणजे लॉंगच व्हिडिओ अपलोड केले पाहिजे असं काही नाही. युट्यूबला ना शॉर्ट व्हिडिओ जास्त आवडतात. युट्यूब ना बूस्ट जास्त करतं शॉर्ट व्हिडिओ कम्पॅरेटिव्ह लॉंग व्हिडिओ. शॉर्ट व्हिडिओ जे काय आपले असतात तर त्याला रीच जास्त मिळतं. आणि तुम्हाला सांगू का, आजकाल ना सोशल मीडियावर इतका कंटेंट आहे ना की लोकांना शॉर्ट गोष्टी पाहिजे, असं कमी टाइम मध्ये गोष्टी एक्सप्लेन केलेल्या जास्त आवडतात. खूप मोठा व्हिडिओ लोकांना एवढा इंटरेस्ट नाही, एवढा वेळ पण नाहीये. म्हणून शॉर्ट व्हिडिओमध्ये काय तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकतात
आणि उलट शॉर्ट व्हिडिओ येतात तुमच्या एका कंटेंटवर ना 10 व्हिडिओ बनवू शकतात. तर हा एक स्टेप तुम्ही फॉलो करा. स्टेप नंबर 3, तुमचा जो व्हिडिओ व्हायरल झाला ना त्या व्हिडिओ नंतर लगेच दुसरा व्हिडिओ अपलोड करा. लगेच दुसऱ्या दिवशी अपलोड करा, लगेच काही तासांनी अपलोड करा. कारण तुमचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय ना तर ती ऑडियन्स आहे ना ती ऍक्टिव्ह झाली आहे. तर ती काय करते, लगेच तुमचं पेज बघते, अच्छा काय अपलोड केला अजून, म्हणून काय करायचं, लगेच दुसरा व्हिडिओ अपलोड करायचा. म्हणजे तुमची जी ऍक्टिव्ह ऑडियन्स आहे तो तुमचा लगेच व्हिडिओ बघणार आणि त्याच्यामध्ये ना लगेच हा पण व्हिडिओ कनेक्ट करून टाकायचा. म्हणजे वेट नाही करत बसायचा की आता आपण आपला व्हिडिओ व्हायरल झालाय मग आपण थांबू, 2 दिवस थांबू, 4 दिवस थांबून मग दुसरा व्हिडिओ अपलोड करू, जाताय ना अकाउंट मस्त ग्रोथ होत आहे ना. नाही, अकाउंट कधी ग्रोथ होतं, एक व्हिडिओ तुमचा व्हायरल होतोय लगेच तुम्ही इन्स्टंट दुसरा व्हिडिओ अपलोड करतायत तेव्हा ती ऍक्टिव्ह ऑडियन्स तुम्हाला कनेक्ट होणार आहे, तेव्हा तुमचं पेज किंवा तुमचं अकाउंट ते ऍक्टिव्ह होणार आहेत. ओके, तर ही सुद्धा स्टेप तुम्ही फॉलो करा. स्टेप नंबर 4, कमेंट्स रीड करणं. म्हणजे तुम्हाला सांगते मी, ही खूप अंडररेटेड टॉपिक आहे हा, किंवा अंडररेटेड गोष्ट ही की लोक ना कमेंट वाचत नाही किंवा कंटेंट क्रिएटर ना कमेंट वाचत नाही. कमेंट वाचल्याने ना तुम्ही तुमच्या ऑडियन्स सोबत आहे ना रिलेट कराल, तुमच्या ऑडियन्स सोबत तुम्ही कनेक्ट व्हाल. आणि दुसरी गोष्ट ना, जेव्हा तुम्ही कमेंट वाचतात ना त्यामध्ये तुम्हाला खूप टॉपिक मिळून जातात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा ब्लॉग अपलोड केलेला आहे त्यामध्ये तुम्ही खर्च सांगितलेला नाही की तुम्हाला किती खर्च आला, तुमच्या कमेंटमध्ये आलं अरे बाबा तुम्हाला किती खर्च आला इथे जाण्यासाठी, प्लीज शेअर करा. मग तुम्हाला लगेच दुसरं टॉपिक मिळून जातं, अरे याच्यामध्ये किती खर्च झाला नाही हे टाकायचं राहिलेलं आहे, किंवा हा पॅच ना अपलोड करायचा राहिलेला आहे, तुम्हाला लगेच दुसऱ्या व्हिडिओसाठी कंटेंट मिळून गेला. म्हणून कमेंट रीड करणं ना खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही करा कमेंट रीड आणि रिप्लाय द्या, तुमच्या ऑडियन्स सोबत कनेक्ट व्हा. त्यामुळे तुमच्या ऑडियन्सला असं वाटतं की अच्छा हे रिअल आहे, हा व्यक्ती रिअल आहे, हा आपल्यासोबत कनेक्ट होतोय, तर लोक ना व्हिडिओ बघत राहतात मग. ओके, तर ही पण स्टेप फॉलो करा. स्टेप नंबर 5, तुमची कन्सिस्टन्सी ना ती मेंटेन करा. म्हणजे असं नाही की आज व्हिडिओ अपलोड केलाय तर तुम्ही 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, 20 दिवसांनी दुसरा व्हिडिओ अपलोड करतात. नाही, कन्सिस्टन्सी पाहिजे. की आज व्हिडिओ अपलोड करायला ट्राय करा, उद्या अपलोड करायचं नाही, उद्या जमते परवा तरी करा, पण करा. म्हणजे युट्यूब अल्गोरिदमला कन्सिस्टन्सीच पाहिजे, तेव्हाच ते तुमचे व्हिडिओ, तुमचे शॉर्ट्सला बूस्ट देणार आहेत. म्हणून कन्सिस्टन्सी महत्वाची. असं नाही की मग आता कन्सिस्टंट पाहिजे आपण तर काही पण उचलायचं आणि काही पण अपलोड करायचं, नाही. काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह पाहिजे किंवा काहीतरी लोकांना आवडेल, एंटरटेन होतील लोक किंवा लोकांना इन्फॉर्मेशन मिळेल असं कंटेंट तुम्ही अपलोड करा, कन्सिस्टंट राहा. ओके, तर मी तुम्हाला एवढंच मोटिवेट करू शकते की जे मला समजलंय की व्हिडिओ कोणत्या पद्धतीने व्हायरल होत आहेत, तर या पद्धतीने जर तुम्ही हे स्टेप जर सर्व फॉलो केले तर तुम्ही सुद्धा व्हायरल व्हिडिओच्या खूप जवळ जाऊ शकतात. आणि नवीन कंटेंट क्रिएटर आहात ना तुम्ही, तर एवढा विचार करूच नका. माझं इतकंच म्हणणं आहे की द्या, काहीतरी इन्फॉर्मेशन द्या, काहीतरी कंटेंट बनवा आणि अपलोड करा. तुम्हाला स्वतःहून कोणता कंटेंट व्हायरल जातोय आणि आपण काय बनवलं पाहिजे, आपल्या व्हिडिओची एक क्लॅरिटी, तुमचा व्हिडिओ त्या पद्धतीने बनेल. किती सिंपल आहे बॅकग्राऊंड, मी घरात बसून व्हिडिओ काढते, माझ्याकडे ना प्रोफेशनल कॅमेरा आहे ना माझ्याकडे प्रोफेशनल माईक आहे, हा सिंपल माईक आहे, या सिंपल माईकवर मी कंटेंट बनवते. म्हणून खूप बॅकग्राऊंड असंच पाहिजे, एक्सपेन्सिव्ह कॅमेरा पाहिजे, खूप मोठे मोठे स्टँड पाहिजे आणि माईक खूप प्रोफेशनल पाहिजे असं काहीच नाही. सिंपल गोष्टीपासून ट्राय करा. नाही ना तुमच्याकडे माईक पण नाहीये ना, मोबाईल जवळ घेऊन तुम्ही व्हिडिओ शूट करा, पण करा, काहीतरी करा. मला माहितीये की तुम्हाला ना कंटेंट क्रिएट करायचंय, तुमच्याकडे ते टॅलेंट आहे, पण तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये, फक्त तुम्ही वेट करतायत की माझ्याकडे प्रोफेशनल माईक येईल, मग माझ्याकडे प्रोफेशनल कॅमेरा येईल तेव्हा मी करणार. असं नाही, जे आहे त्यामध्ये खुश राहा, त्यामध्ये तुम्ही व्हिडिओ करा. एक दिवस तुमच्याकडे प्रोफेशनल कॅमेरा येणार आहे, एक दिवस तुमच्याकडे माईक येणार आहे, तेव्हा तुम्हाला लाखो व्ह्यूज जाणार आहे, करोडो व्ह्यूज जाणार आहे. आज तुम्हाला हजारो व्ह्यूज येणार आहे, फक्त ऍटलिस्ट त्या हजारो व्ह्यूज साठी तरी करा. तर हे सर्व स्टेप्स होते जे मी तुमच्यासोबत आज शेअर केले. तुम्हाला जर माझं कंटेंट आवडलं असेल, मला जर ही इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, तर थोडंसं काहीतरी चांगलं शिकायला मिळालं असेल, तर माझा हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे
मला कुठेतरी बूस्ट मिळेल आणि असे छान छान कंटेंट मी तुमच्यासाठी बनवेल. थँक्यू. बाय.